टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। केंद्र सरकारकडून जे खतासाठी सबसिडी देण्यात येते त्या सबसिडीवरती शेतकरी नाराज आहेत। नेमके शेतकरी का नाराज आहेत हे आपण शेतकऱ्यांकडून जाणून घेऊयात। खरं तर सरकारने खतावरती जे आहे ते सबसिडी द्यायला सुरुवात केली, मात्र तुम्ही त्यावर समाधानी नाहीत बोलताना म्हणाले। नेमक्या अडचणी काय आहेत? तर आमचं म्हणणं कसं आहे की आज शासन केंद्र सरकार सांगते आम्ही शेतकऱ्यासाठी उत्पादक कंपनी जी आहे त्या कंपनीला सबसिडी देतो। मग आमचं म्हणणं असं आहे की जर कंपनीला तुम्ही जर सबसिडी देता तर मग आम्हाला ते 300-400 रुपयात ते खत जे पडायचं ते आज 1500-1600 रुपये जे खत पडायले, मग या सबसिडीचा शेतकऱ्याला काय फायदा आहे? कारण हे शासनाला आणि त्या कंपनीला फायदा आहे। आमचं एक डायरेक्ट असं म्हणणं आहे, शेतकऱ्याच्या नावाखाली ही शासन लूट करत आहे। कंपनीला सबसिडी देऊन कंपनी आणि शासन अर्धा पैसे खाऊन शेतकऱ्याचं नुसतं नाव बदनाम करायले। याच्यामुळे शासनाला आमची अशी कळकळीची विनंती, जर तुम्हाला सबसिडी द्यायची असेल तर शेतकऱ्याला डायरेक्ट सबसिडी द्या, किंवा डायरेक्ट शेतकऱ्याला 400 रुपये किंवा 300 रुपये 400 रुपयानं आम्हाला जे खत पहिले मिळत होतं त्या पद्धतीने आम्हाला जर सबसिडी कंपनीला दिली तर आम्हाला 400 रुपयाच्या वरी भाव पडायला पाहिजे नाही, पण आज आम्हाला 1600 रुपये भाव पडते। कशामुळे पडते? मग कंपनी ते सबसिडीचा आम्हाला काय फायदा आहे शेतकऱ्याला? नाही, मात्र कुठेतरी ज्यावेळेस तुम्ही दुकानदाराकडून बिल देते दुकानदार, त्यावेळेस तुम्ही दुकानदाराला बोलणं गरजेचं असतं। आणि दुकानदाराला बोलतो ना आम्ही, दुकानदार म्हणते ना आम्हाला वरून जे रिटेल प्राइस येते त्या प्राइस मध्येच आम्ही तुम्हाला वाहतूक खर्च फक्त काढतो आणि तुम्हाला खत देतो, कारण कंपनीच आम्हाला त्या भावात द्यायली 1500, मग आम्ही तुम्हाला कमी कसं काय देणार? त्याच्यात जीएसटीचा प्रश्न आहे, ते लिंकिंगचा प्रश्न आहे, असे असंख्य याच्यावर आणि वेळेवर ज्याला नेमकी ज्या DAP-ला सबसिडी दिली ते DAP-चं खतच उपलब्ध नसते शेतकऱ्याला, आणि इकून तिकून काही दुकानदाराकडे असते। आता यावर्षीची गोष्ट सांगतो तुम्हाला, DAP-ला सबसिडी जी दिली त्या दुकानदाराकडे आम्ही म्हणलं ते खत द्या आम्हाला, ते मग आमच्याकडे उपलब्ध नाही। मग आम्ही स्वतः कृषी खात्यात जाऊन चौकशी केली असता त्या दुकानदाराकडे भरपूर स्टॉक होता। मग कृषी अधिकाऱ्याने त्याला फोन केला आणि त्याला फोन केल्यामुळे मग नंतर त्यानं त्या शेतकऱ्याला ते खत दिलं। मग याच्यावर अंकुश कोण ठेवायचा? डीलरवर अंकुश कोण ठेवायचा? तुमचं म्हणणं आहे की हे जे खत आहेत, बियाणे कंपनी आहेत ते भ्रष्टाचार करतात, सरकारच्या आडून भ्रष्टाचार करतात। तर याच्यासाठी एक तर शासनानं काय करायला पाहिजे, केंद्र सरकारनं डायरेक्ट शेतकऱ्याला जशी जमीन आहे, ज्या जमिनीला जेवढं खत लागते तेवढ्या शेतकऱ्याला सबसिडी शासनाने द्यायला पाहिजे। याच्या अगोदर काही काळ सबसिडी होती अशी की डायरेक्ट शेतकऱ्याला ती कशी होती? याच्या अगोदर ती डायरेक्ट शेतकऱ्याच्या नावावर सबसिडी येत होती। एक 10-20 वर्षाच्या अगोदरची गोष्ट आहे। त्यावेळेस ते केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार कंपनीला सबसिडी न देता डायरेक्ट शेतकऱ्याला ते सबसिडी देत होते। तशी शेतकऱ्याला त्यांनी सबसिडी ती डायरेक्ट शेतकऱ्याच्या अकाउंटला सबसिडी लागू करायला पाहिजे। म्हणजे जे केंद्र सरकारकडून खतासाठी सबसिडी दिली जाते ती सबसिडी दुकानदारांकडून शेतकऱ्यांना मिळत नाही। जे DAP-चं पोत ज्या रेटमध्ये आहे त्याच रेटमध्ये शेतकऱ्यांना पैसे मोजावे लागतात। मात्र कुठेतरी असं न होता थेट जे सबसिडी आहे ती शेतकऱ्यांना देण्याची मागणी आहे। शेतकऱ्यांनी काका काय मागणी आहे तुमची? विम्याची सांगा। हा, विम्याचा आमचा असा प्रश्न आहे की आम्ही दर सालाला विमा भरतो, फक्त 25% लोकांना विमा भेटते, 75% लोकांना विमा भेटत नाही। तर केंद्र सरकार आणि राज्य सरकार एवढे जे हिस्सा देऊन जे विमा भरतात, तर आमचं म्हणणं आहे की तेलंगणा सरकार जसं 10,000 रुपये एकराप्रमाणे जे खता बियालं देते, हे विमा आम्हाला दुष्काळी काही पाहिजेत नाही। तेलंगणा सरकार जे जसे 10,000 रुपये एकरी प्रमाणे जे खता बियाला देते तशी आम्हाला शेतकऱ्याची मागणी आहे। थेटच आम्हाला शेतकऱ्याला एकरी प्रमाणे 10,000 रुपये प्रमाणे खताला बियाणं देण्यात यावं अशी आमची मागणी आहे। हे शेतकरी होते। शेतकऱ्यांच्या ग्रामीण भागातील अनेक समस्या आहेत, खतवाढीचा मुद्दा असेल, खतवाढीच्या दराचा मुद्दा असेल, बियाण्याचा मुद्दा असेल, ह्या सर्व जे मुद्दे आहेत या मुद्द्यावरती या शेतकऱ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलंय। खरं तर पहिल्या शेतकऱ्यांनी सबसिडीवरती बोलले, जी खताला सबसिडी दिली जाते ती सबसिडी दुकानदाराला न देता थेट शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणी केली। तर दुसरीकडे दुसऱ्या शेतकऱ्यांनी जे आहेत ती जे पीक विमा आहे तो पीक विमा जे तेलंगणा सरकार देते खत बियाण्यांना 10,000 रुपये, तसं आपल्याही महाराष्ट्र सरकारने द्यायला हवं असे शेतकऱ्यांनी भावना व्यक्त केली आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडे सह मी रमेश शेंडके, TV9 मराठी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।